तुमचं ही पालक पनीर करताना पालक पनीरची ग्रेव्ही थोडीशी काळपट होते का? तर आज मी अशी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे, ज्यामध्ये आपलं हे जे पालक पनीर आहे ते मस्त ग्रीन दिसेल, अजिबात त्याचा रंग बदलणार नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी थोड्या तेलामध्ये पनीर तळून काढले. त्यानंतर एक जुडी पालक स्वच्छ करून याला ब्लांच करून घेतलं, म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये टाकून 2 मिनिटं काढून त्याला थंड पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पालक छान थंड झालं की त्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. सोबतच 7-8 मिरच्या घालायच्या. पालक पनीर करताना कधीच तिखट वापरायचं नाही. लाल तिखट जर वापरलं ना तर पालक पनीरचा रंग चेंज होतो. पनीर तळलेल्या कढईमध्ये परत तेल वाढवलं. त्यामध्ये हे थोडेसे काजू तळून काढले, ऑप्शनल आहे पण घाला, मस्त लागतं. त्यानंतर लाल मिरची, सुकी मिरचीची फोडणी दिली. सोबतच अर्धा चमचा मी इथे आलं लसूण पेस्ट घातलं. ही पालकची प्युरी घातली आणि ही पालक प्युरी छान अशी शिजतपर्यंत आपल्याला मस्त परतवून घ्यायचंय. तर आता यावरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटं ही पालक प्युरी किंवा हे पालक मस्त शिजवून घेतलं. आता यामध्ये धणे जिरे पूड घातली, गरम मसाला घातला, परत छान मिक्स केलं आणि झाकून तेल सुटतपर्यंत याला परतवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये हे तळलेले पनीर घालायचं, छान मिक्स करायचं आणि झाकून एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची आणि आपलं हे मस्त ग्रीन कलरचं पालक पनीर तयार आहे. आता काय एन्जॉय करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. बाय.